जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर. तर बघा आज मस्त असा बेत आहे. तर खिचडीचा आज खिचडी बनवायची लय दिवसानंतर. खिचडी सगळ्यांना खावा वाटली तर मग आज मम्मी म्हणे गरम गरम मस्त खिचडी बनवा. आणि आज जरा खरं तर रोज पोळी भाजी खाऊन बी कंटाळा येतो, तर म्हणलं बरं आहे आज मस्त असा खिचडीचा बेत करू, आहे की नाही. हा मग काय. बघा आपल्याला खिचडीसाठी आपण काय काय घेतलेलं आहे. तर ताई आता लगेच कांदा कापून घेऊन राहिल्या आणि खोबरं, 2 बटाटे, टमाटर आणि मिरच्या पण मिरच्या आपल्याला निसून घ्यायच्या. लसूण बी ना निसून घे. काय झालं शिवला शिवला काय आलं शिव. बघा आता आपण खिचडीसाठी सगळा मसाला पण काढून घेतलेला आहे आणि आज आपल्याला साध्या पद्धतीने खिचडी बनवायची बिना मसाल्याची. तर 2 कांदे कापून घेतले, 1 टमाटर, थोडेसे खोबऱ्याचे काप कापून घेतले पहा. आणि लसूण मी आता ठेसून घेणार दर्शी खलबत्त्यात. आणि मिरच्याचे आपण असे उभे काप म्हणजे पोट फोडून घेतलेले बघा असे. आणि इकडे 1 बटाटा पण कापून घेतले, धुवून घ्यायचंय ते. वाटाण्याचे थोडे दाणे पण घेतले आणि कढीपत्ता. आपल्याला आता खिचडी फोडणी टाकायची बघा. आणि तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. मोहरीची फोडणी दिली अगोदर. तर बघा मोहरीच्या नंतर आपल्याला जिरे पण टाकून घ्यायचे. तर लसणाचे आपण बघा लसूण चांगला कुटून घेतलेला आहे, तो बी आपल्याला त्यात टाकून द्यायचा आणि चांगला असा लाल होईपर्यंत परतून द्यायचा तेलामध्ये. तर बघा लसूण लाल झाल्याच्या नंतर आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. आणि मिरच्या पण मस्त अशा चांगल्या तळून घ्यायच्या. आणि त्या सगळं जर टाकल्या तर मग त्या उडात्या, त्याच्यामुळे पोट कापून टाकलेले त्याचे. तर बघा मिरच्या झाल्याच्या नंतर आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबरं मिरच्या ते सगळं चांगलं परतला की मग नंतर त्याच्यात आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. आणि सगळा मसाला आपल्याला सगळा परतून घ्यायचा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची. तर बघा आज कोथिंबीर नाही त्याच्यामुळे नुसता कढीपत्ता टाकून घ्यायचा आपल्याला. आणि बिना मसाल्याची मस्त अशी साधा मसाले भात बनवायचा आहे. तर कांदा टमाटर ते सगळं टाकून घ्यायचं आता आणि चांगलं परतून घ्यायचं. थोडेसे वाटाणे पण टाकून घेतले, हिरवे वाटाणे मस्त लागते खिचडीमध्ये. ते धुवून टाकायचे. तर बघा सगळं परतून घेतलं आणि आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. सगळा खिचडीचा मसाला आपला परतलेला आहे. आणि मीठ टाकून आता गरम पाणी टाकून द्यायचं, म्हणजे मग पाणी उकळण. आणि मग पाणी उकळेपर्यंत आपल्याला तांदूळ ते मस्त शिजून घ्यायचे, म्हणजे निसून आणि हे करून घ्यायचे. तर बघा सगळा मसाला परतला आणि आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. तर पाण्याला चांगली उकळी आली नंतर तांदूळ टाकायचे आपल्याला धुवून. पाणी तांदूळ ते धुवून टाकायचे. तर आपल्या पाण्याला चांगली उकळी येईल म्हणून झाकण ठेवायचंय. तर लोक तांदूळ ते निसून घेते. तर बघा तांदूळ पण आणले आणि थोडीशी तुरीची डाळ टाकून आणलेली आहे. आणि इकडे आपलं पाणी उकळलं पण. तर आता आपल्याला तांदूळ चांगले धुवून काढायचे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मापात लागत तशी बोगस करू.
तर आता आपल्या खिचडीवर झाकण ठेवायचं आणि कमी जाळवर आपल्याला खिचडी चांगली शिजून घ्यायची आहे. बघा खिचडी पण झालेली आहे आणि आता आम्ही सगळे बसलेलो आहे जेवायला. मी मला प्लेट मध्ये घेईन. काय का मम्मी काय झाली हो खिचडी? चांगलं आहे. छान झाली का? आज काय मसाले काही नाही टाकलं होईल. आज साधीच चांगलं आहे. आज खिचडी जास्त चिकट झाली, मस्त शिजली. आजच एकदम म्हणजे जास्त शिजले का मग लागली. मी साधीच चांगली होती. है ना? पप्पाला आवडत नाही मसाला. का पप्पा? आवडत नाही म्हणजे त्यांना खायचीच नाही ऍसिडिटीमुळे. ऍसिडिटीमुळे. शंभू कसं झालं खिचडी? शंभर दादा तर काहीच नाही राहिलं. देऊ का शंभर खिचडी देऊ. पप्पी? हा झालं झालं झालं. मस्त झाली बघा. आणली नाही खरट नाही तशी. शंभर लय आवडली बघ खिचडी. काय शंभू समोर जा ना तू पण. खायच्या नादात मिरचीच करून घेतली. बरं खिचडी खायला दीदी ना सकाळी पण भेंडी मध्ये मिरची आधी ती मिरचीच खाऊन घेतली. मिरचीच कमी केली. त्याच्यामुळे भेंडी सगळी इथे. उठायचं एक शंभूला.